सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27% आरक्षण देता येणार नाहीये। महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय। काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला होता। विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवरही धरलं होतं। तेव्हा अध्यादेश काढत ओबीसी आरक्षण टिकवण्याचा राज्य सरकारनं प्रयत्न केला, पण तो मार्गही आता बंद झालाय। कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम दिसणार आहे। काय आहे हे सगळं प्रकरण, काय आहे आरक्षणाच्या तांत्रिक बाजू आणि त्यावरून कसं रंगतंय राजकारण, पाहूयात ओबीसी आरक्षणाचा हा पंचनामा। सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द ठरवल्यानंतर त्यावरून आता राजकारण रंगलं नसतं तर नवलच। विरोधकांनी हा मुद्दा पकडत राज्य सरकारला धारेवर धरलाय। राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, तर महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचं सुद्धा विरोधक म्हणतात। पाहूयात नेमकं काय घडतंय। ओबीसी आरक्षणावरून राजकारण पेटलं। विरोधकांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। भुजबळांनी प्रशासनावर फोडलं खापर। सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच धक्का बसलाय। त्यावरून अपेक्षेप्रमाणे राज्यातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गंभीर नाही अशी टीका भाजपनं केली आहे। हा ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव या राज्य सरकारचा आहे। कारण मुळात ओबीसींना विधानसभेमध्ये आरक्षण नाही, लोकसभेमध्ये आरक्षण नाही, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे ते सुद्धा या महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपायला लागलेलं आहे। ओबीसींच्या जागावरती यांना त्यांचे पै पावणे उभा करायचे आहेत, पैसेवाले उभा करायचे आहेत, भांडवलदार उभे करायचे आहेत। तिकडे पुण्यातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे। भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे। यावेळेला योगेश टिळेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। मागच्या 2 वर्षामध्ये ओबीसी असेल, मराठा असेल, एससी असेल, समाजातल्या सगळ्या स्तराचा विश्वासघात या सरकारनं केला। जो अध्यादेश हा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नव्हता, तो अध्यादेश या सरकारनं काढला। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी जर कोण असेल तर हे महाविकास आघाडी सरकार आहे। एकीकडे विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्याची टीका करतायत, तर ओबीसींचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी याचं खापर प्रशासनावर फोडलंय। प्रशासनातील अधिकारी शासनाची कामं मार्गी लावण्यात कमी पडतायत असं भुजबळांनी म्हटलंय। ज्या प्रमाणामध्ये त्यांना महत्त्व देऊन हे काम मार्गी लावायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते कुठेतरी कमी पडत आहेत। ओबीसींवरचा जो होणार अन्याय हे लक्षात घेऊन केवळ शासनाला पत्र न पाठवता प्रत्यक्ष चर्चा प्रशासनाचे अधिकारी आणि आयोग यांनी सतत बसून हे प्रश्न सोडवले पाहिजेत। काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर राज्य सरकारनं अध्यादेश काढत गेलेलं आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला, मात्र हा अध्यादेशच सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून रान पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होतीये। ओबीसी अभ्यासक हरी नरके यांनी सुद्धा या अध्यादेशावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय। राज्य सरकारमध्ये ओबीसी आयोगाबाबत समन्वय नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा एकदा रद्द झालेलं आहे आणि यामुळे स्वाभाविक
राजकारण रंगतंय. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातले सक्रिय घटक असणारे प्राध्यापक हरी नरके सर. सर, आता दोन्ही बाजूनं राजकारण सुरू झालेलं आहे. महाविकास आघाडी म्हणते की इम्पेरिकल डेटा दिला नाही आणि भाजप म्हणते की हे महाविकास आघाडीचं नाकर्तेपण आहे. कशा प्रकारे बघायचं? बघा, हा जो माननीय सुप्रीम कोर्टाने काल दिलेला आदेश आहे तो 6 पानांचा आहे. तो मी अतिशय बारकाईने वाचलाय. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की आम्ही कृष्णमूर्ती केसमध्ये 2010 साली ट्रिपल टेस्ट करण्यासंबंधीचे आदेश दिले होते आणि विकास किसन गवळी केसमध्ये सुद्धा पुन्हा सुप्रीम कोर्टाने 4 मार्च 2021ला म्हणजे 9-10 महिन्यांपूर्वी पुन्हा ते आदेश दिलेले होते. मला स्वतःला असं वाटतं की हा अध्यादेश सरकारने का काढला, तर जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी 2 बैठका सर्व पक्ष अशा घेतल्या होत्या आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षासकट छोट्या मोठ्या 52 पक्षांना त्याचं निमंत्रण होतं. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ही कल्पना मांडली की असा अध्यादेश काढल्यानंतर हे आरक्षण आपल्याला सुरक्षित करता येईल आणि हा अध्यादेश टिकेल याची खात्री मी देतो. दोन्ही बैठकांमध्ये त्यांनी नुसता आग्रह केला नाही, त्यांनी हट्ट धरला. एवढंच नाही तर त्यांनी लॉ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि या पूर्ण अध्यादेशाचा प्रत्येक शब्द हा देवेंद्र फडणवीस जे वकील आहेत आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी लिहिला. आता हा अध्यादेश आव्हान त्याला द्यायचं, तेही पुन्हा अशा पद्धतीने आपल्याच कार्यकर्त्याकरवी तो काढायला लावायचा, ते सुद्धा आग्रह धरून. मला याच्यामध्ये अडचण अशी दिसती आहे की महाविकास आघाडी सरकार जे आहे, जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे, त्यांनाही माहिती आहे की फडणवीस विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते आपल्याला तोंडघशी पाडणार आहेत, तरी त्यांनी ऐकलं का? म्हणजे त्यांची अशी काय मजबुरी होती की त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा हा सल्ला किंवा ज्याला बदसल्ला म्हणतात तो मानला? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की नो डेटा नो रिझर्वेशन, डेटा द्या. आता हा डेटा आहे कोणाकडे? हा डेटा मोदी साहेबांच्याकडे, जो मनमोहन सिंग सरकारने 2011 साली समीर भुजबळ यांच्या मागणीवरनं केलेला होता. तो 5,000 कोटी रुपये खर्च केलेला डेटा केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार ओबीसी विरोधासाठी रोहिणी आयोगाला हा डेटा देत आहे, पण ते हे आरक्षण वाचवण्यासाठी देत नाही. तर कालावधी आता खूप झाला, जवळपास 8-9 महिने गेले. तेवढ्यात राज्य सरकारचा गोळा झाला नसता का डेटा? हा, राज्य सरकारने या संबंधामध्ये डेडिकेटेड कमिशन नेमलं. न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमल्यानंतर जून महिन्याच्या शेवटी त्यानं हे आदेश दिले. त्यालाही आता 4-5 महिने झाले. त्या आयोगाने हा डेटा जमा करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला. राज्य सरकारकडे त्यांनी निधी, कर्मचारी, कार्यालय आणि यंत्रणेची मागणी केली. दुःखाची गोष्ट ही आहे की या सरकारमध्ये या 4 खात्यांमध्ये समन्वयच नाही आणि म्हणून मी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करू इच्छितो की या खात्यांचा सगळा समन्वय करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घ्यावी. जसं मराठा आरक्षणाच्यासाठी अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, तशी माननीय उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या 4ही खात्यांचा समन्वय त्यांनी घडवून आणावा आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये हा डेटा जमा करावा. अन्यथा मिनी विधानसभा म्हणजे येणाऱ्या महापालिकांमधलं हे आरक्षण जाईल, जिल्हा परिषदांमधलं जाईल आणि ते 5 वर्षासाठी जाईल. कॅमेरामन संपत मोरेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र या आयोगाच्या कामकाजाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याची बाब आता समोर आली आहे. इम्पिरिकल डेटाच्या कामाला मुहूर्त मिळेना. आयोगाच्या कार्यकक्षेचाही गोंधळ. आयोगाच्या निधीच्या प्रस्तावालाही वाटाण्याच्या अक्षता. अगोदर आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्यांमध्ये 4 महिन्यांचा झालेला विलंब आणि आता आयोगाच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी देण्यात होत असलेली टाळाटाळ यामुळे ओबीसींची माहिती गोळा करण्याचं कामच अजूनही सुरू होऊ शकलेलं नाही. राज्यभरातून ओबीसींची माहिती गोळा करून त्यांच्या राजकीय मागासलेपणाचा अभ्यास आयोगामार्फत केला जाणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याची गरज असून या संपूर्ण सर्वेक्षणासाठी तब्बल 435 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आयोगाने जुलैमध्ये राज्य सरकारकडे या निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला. मात्र अजूनही या प्रस्तावावर राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणी जे 435 कोटी आयोगाचे अडवले ते अजितदादा पवार त्यांनी मराठा समाजासाठी खजानाला चावी मारतात, तसं ओबीसीसाठी त्यांनी जर चावी मारली असती तर ही वेळ आली नसती. म्हणून त्यांचाही आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि अशा प्रकारे हे शासन जे आहे हे शासन ह्या ओबीसीचं आरक्षण टिकवण्यामध्ये सबशेर अपयशी ठरलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाची कार्यकक्षाही नव्याने ठरवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं समजतंय.
त्यानुसार घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याऐवजी आता नमुना सर्वेक्षण करण्याची शिफारस मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं राज्य सरकारला केली आहे. नमुना सर्वेक्षण केल्यास कमी खर्चात आणि कमी वेळेत इम्पिरिकल डेटा राज्य मागासवर्ग आयोगाकडे उपलब्ध होऊ शकतो. मात्र त्यातून ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाची अचूक माहिती मिळेल का आणि त्या आधारे मिळालेलं आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकेल का, असा सवाल ओबीसी समाजाकडून उपस्थित केला जातोय. पुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वारंवार मागणी करून सुद्धा मागासवर्गीय आयोगाला ना कार्यालयासाठी जागा मिळते ना पूर्णवेळ अधिकारी. या कार्यालयात नेमकी काय परिस्थिती आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. आरक्षण प्रश्नी अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरते ती राज्य मागासवर्गीय आयोगाची. या आयोगाला मात्र उपेक्षितच राहावं लागलंय आणि याचं कारण म्हणजे वारंवार मागण्या करून ना इथली पदं भरली जात आहेत, ना त्यांना ज्या पद्धतीची जागा हवी आहे तसं एक जागा असलेलं ऑफिस दिलं जात आहे. मी आता याच कार्यालयाच्या बाहेर उभी आहे. इथे जर आपण पाहिलं तर ही खोली आणि शेजारी एक रेकॉर्ड ठेवण्यासाठीची छोटी खोली, एवढी जर जागा सोडली तर त्याच्या पलीकडे साधं कर्मचाऱ्यांना आणखी बसवायचं म्हणलं तरी सुद्धा पुरेशी जागा इथे उपलब्ध नाही आहे. महत्त्वाची अनेक कागदपत्रं या ऑफिसमध्ये असतात, पण ती कागदपत्रं ठेवायची कशी आणि कुठे हा एक मोठा प्रश्न या सगळ्यांनाच भेडसावतोय. फक्त इतकंच बाबी नाहीत तर इथे जे महत्त्वाचे अधिकारी पदावरचे दोन्ही अधिकारी आहेत त्यांच्याकडे आणि इतर अनेक लोकांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. म्हणजे पूर्ण वेळ अधिकाऱ्याची ही वानवा इथे बघायला मिळते आहे. रेकॉर्डपासनं जागेपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत अशा पद्धतीने जर कामकाज चाललं असेल, प्रत्येक अधिकाऱ्याला जर पूर्ण वेळ एका कार्यभारासाठी तर अगदी थोडा वेळ या कामासाठी असा द्यावा लागत असेल तर मागासवर्गीय आयोगाचं कामकाज चालणार तरी कसं, हाच सवाल उपस्थित होतो आहे. वारंवार मागण्या करण्यात आलेल्या आहेत. अगदी स्टेनोची पोस्टसुद्धा भरली जात नाही आहे आणि या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर कामकाज करायचं कसं, या सवालाचं उत्तर आता तरी एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना शासन देणार आहे का ते पाहावं लागेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा राज्य सरकारला देण्यासाठी आता केंद्र सरकारनं हे अगोदरच नकार दिलाय. त्यातच आता राज्य सरकारचं या मुद्द्यावरचं आस्ते कदम धोरण पाहता नजीकच्या भविष्यात इम्पिरिकल डेटा मिळवण्याचा प्रवास हा खडतरच दिसतोय. इम्पिरिकल डेटाचा प्रवास खडतर. डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार. राज्य सरकारही डेटाबाबत आस्ते कदम. एखाद्या समाजाचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी गोळा केलेली सविस्तर आणि विश्लेषणात्मक माहिती म्हणजे इम्पिरिकल डेटा. या डेटा अभावी ओबीसींचं राजकीय आरक्षण रखडलंय. खरं तर केंद्राकडे ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा तयार आहे, मात्र त्यात त्रुटी असल्याचं सांगत केंद्रानं हा डेटा देण्यास नकार दिलाय. राजकारण करण्यासाठीच तर फडणवीसांनी ही गेम केलेली आहे. म्हणजे एका बाजूला आम्ही ओबीसीच्या बाजूचे आहोत असाही देखावा करायचा, दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण काढून पण घ्यायचं, तिसऱ्या बाजूला अतिशय महत्वाचा मुद्दा तो आहे की हे आरक्षण सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की नो डेटा नो रिझर्वेशन, डेटा द्या. आता हा डेटा आहे कोणाकडे? हा डेटा मोदी साहेबांच्याकडे, जो मनमोहन सिंग सरकारने 2011 साली समीर भुजबळ यांच्या मागणीवरनं केलेला होता. तो 5,000 कोटी रुपये खर्च केलेला डेटा केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार ओबीसी विरोधासाठी रोहिणी आयोगाला हा डेटा देत आहे, पण ते हे आरक्षण वाचवण्यासाठी देत नाही. तशी माननीय उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या चारही खात्यांचा समन्वय त्यांनी घडवून आणावा. मला स्वतःला असं वाटतं की ओबीसींचं मतदान हे या तीनही पक्षांसाठी महत्वाचं आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. केंद्राच्या या नकारामुळे नव्यानं हा डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलंय. आता हा आयोग ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणार आहे. ओबीसी समाजात शिक्षणाचं प्रमाण किती, सरकारी नोकरीत ओबीसींचा टक्का किती, तसंच ओबीसी समाजातल्या विविध घटकांचं राहणीमान कसं आहे, याशिवाय आरोग्याबाबतची या समाज घटकाची स्थिती नेमकी काय आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती सर्वेक्षणाद्वारे गोळा केली जाईल. मग या माहितीचं खुल्या प्रवर्गाशी तुलनात्मक विश्लेषण केलं जाईल. मात्र आयोगाचं काम सुरूच न झाल्यानं इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवातच झालेली नाहीये. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मिळालेली स्थगिती नजीकच्या भविष्यात उठण्याची शक्यता तुर्तास तरी
धुसरच दिसते. प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे. 27% ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय. त्याचे पडसाद आता उमटू लागलेत. आरक्षण नाही तर मतदान नाही असा निर्धार भंडारा जिल्ह्यातल्या ओबीसी मतदारांनी केलाय. त्यामुळे ओबीसी नेत्यांना चांगलाच घाम फुटलाय. आरक्षण नाही तर मतदान नाही. निवडणुकांवर ओबीसींचा बहिष्कार. रस्त्यावर उतरण्याचा ओबीसी महासंघाचा इशारा. राज्य सरकारनं काढलेल्या ओबीसी अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याची चिन्ह आहेत. ओबीसींच्या हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केंद्र आणि राज्य सरकारवर त्यामुळे सडकून टीका केली आहे. 1 महिन्याच्या आत इम्पेरिकल डेटा गोळा करून तो न्यायालयात सादर करण्याची मागणी ओबीसी महासंघानं केली आहे. अन्यथा देशभरातले ओबीसी रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आलाय. दोन्ही सरकार आणि सर्वच राजकीय पक्ष हे ओबीसीची फसवणूक करतायत. ओबीसींच्या राजकीय संविधानिक अधिकाराची खेळ करत आहेत. आम्ही सांगितलं की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही याची जबाबदारी आहे. कोणतंही ढकलू शकत नाही एकमेकावर. आम्ही राज्य सरकारला पण निवेदन देणार, 1 महिन्याची अवधी देणार. केंद्र सरकारला पण निवेदन देऊन 1 महिन्याची अवधी देणार. अन्यथा या महाराष्ट्रातील आणि देशातील ओबीसींना आम्ही रस्त्यावरती आणू. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे आपलं आरक्षण गेल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका संतप्त मतदारांनी घेतली आहे. सगळ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की येत्या कोणत्याही निवडणुकीत भंडारा गोंदिया जिल्ह्याची जी निवडणूक आहे 21 तारखेला कुठेही मतदान करणार नाही. भंडारा जिल्हा परिषदेत 13 तर पंचायत समितीत 25 ओबीसी उमेदवारांना आपल्या उमेदवारीपासून मुकावं लागणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे, केंद्राचे, सर्वच पक्षाचे आमदार, ओबीसी समाजाचे जे आमदार स्वतःहून म्हणतात की आम्ही ओबीसी समाजाच्या पाठीशी अपाठीशी. हा कसला प्रकार आहे समाजासोबत राहणे? समाजाला काय एक गृहीत धरून आले का? समाज एवढा मोठा देशामध्ये आहे आणि आमचे राज्यकर्ते, आमचे ओबीसीचे नेते या समाजाला पूर्ण फुटबॉल बनवत आहेत. आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची मनधरणी करण्यात नेत्यांचा कस लागतो. त्यातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी बांधवांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ओबीसी मतदारांचा रोष सांभाळत त्यांची मनधरणी करण्याचं दुहेरी आव्हान ओबीसी नेत्यांपुढे असेल. नागपूरहून संजय डाफसह अभिजित घोरमारे, साम टीव्ही न्यूज, भंडारा. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या स्थगितीनंतर भाजपची ओबीसी सेल चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप ओबीसी सेलच्या वतीनं कोल्हापुरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत. याच वेळी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.